हे
सामान्य नाहीये. तुझं लागे वधी तुला सांगू पत्ता उपजला मज आधी माझ्या अगोदर तो जन्माला आलेला आहे. तू आहे कोणत्या ब्रह्मात कोणत्या नशेमध्ये लक्षात ठेव. मग त्याची आईस्क्रीम झाली. एवढे पारेकरी एवढं सगळं असताना घडलंच कसं. कुठेतरी काहीतरी चूक झाली की काय त्याला प्रश्न पडला. आता करायचं काय. कंस हा अतिशय वेड्यागत झालेला आहे. त्याला काही सुचत नाही. बधीर झालेलं काय करायचं. ज्याच्यासाठी एवढा अट्टहास प्रयत्न केले शेवटी दुसरीकडं जन्माला कधी आला मला कळालं सुद्धा नाही. आणि म्हणून त्याने त्या आकाशात म्हणून गेली विषका मला तुम्ही विश्वाची आदिमाया शक्ती आहेस. मला आजपर्यंत कोणी धरू शकलेलं नाही. माझ्यामुळे संपूर्ण विश्वाचं जन्म होतं. बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर जाऊ ते बाबा नाही आले कीर्तनला मग तुम्ही सांगता किंवा ते आजी नाही आले मग सांगतात मला कधी थकले त्यांच्या अंगात शक्ती राहिली नाही ताकद राहिली नाही आता ते येऊ शकत नाही. त्यांना ऐकून पण शक्ती जी आहे ती सांगते मला कोणी पकडू शकत नाही. आणि जा मग कंसाला लगेच सकाळीच मीटिंग लावली. पहिली मीटिंग की माझा शत्रू या 8 दिवसामध्ये जन्माला आलेला असेल. या 8 दिवसामध्ये जी जी मुलं कुठे जन्मालेली असतील ना त्या सगळ्यातून माझा वैर शोधायचा त्याला मारायचा. मीटिंग भरवली. मोठी मीटिंग झालेली आहे. पंचायत चाललेली आहे. सभा चाललेली आहे. त्याला मी 8 राज्य बक्षीस देईन. तेवढ्यात पुरुषाने विचार करून ते एक जण उठली. घरातली प्रॉपर्टी दुसऱ्याला कशाला द्यायची. दत्तक एक घरातली घरात घ्या ना म्हटली. बाहेरचं कशाला घेता. हाताने वाद घालता बरोबर आहे की नाही. उठल्यानंतर त्यात एक महिला मंडळीने पाहिलं एक तिकडे कोणी उठत नाही. हा सर्व कोरोनापासून गप्पदार दिसत. एक लगेच उठली. ती म्हटली दादा अरे आज तू दुसऱ्याला का देतो मला दे. स्टॅम्प पेपर आणि सही करते मला अर्ध्या तू पण मारणार कशी. तेवढी बलदंड पुतना तिने सांगितलं मी मायावी तुझी बहिणी राक्षसने मला जादूकाला विद्या येतात. मी लहान सुद्धा होऊ शकते सुंदर होऊ शकते. लगेच छोटी झाली सुंदर दिसायला लागली. अरे वा म्हटलं तू नक्की काम करशील. आता स्टॅम्प पेपरवर तुझी सही करून घेतली लगेच आणि जा म्हटलं. निघाल्यानंतर ती गावोगाव जायची. या 4 दिवसात 8 दिवसात कोणी मूल जन्माला नाही का जायची. त्या मुलाला जवळ घ्यायची. लोक सुंदर पाहिल्यानंतर नाटक काढल्यानंतर मूल जवळ द्यायचे आणि दिल्याबरोबर ही विषाचा प्रयोग करायची. आणि विष मुलं पेल्याबरोबर तोड लावल्याबरोबर म्हणून जायचे. दीन दुर्बळाची माहीत असेल बालके करिता ते शोक माई बापे. आई म्हणून शोक करायचं काही कळत नसतं. कोण आली होती काय कळत नाही. आतलं होती निघून पण गेली. असं करत करत ती मथुरेत आली. आणि मथुरेत आल्यानंतर विष्णुतीला कळालं की नंद बाबाच्या वाड्यामध्ये मोठा पुत्र महोत्सव चाललेला आहे. हजारो देव ऋषी ब्राह्मण सगळे येत आहेत. आणि नक्की हाच असेल काय होतो. आणि मग तिथं गेल्यानंतर मात्र तिथे लगेच तिने सांगितलं नंद बाबाचा महोत्सव चालू आहे. त्यांनी सांगितलं नंद बाबाच्या वाड्यात मला जायचं. नंद वाड्यात मी पाहुणी त्यांची. मग ते एकाने लगेच आवडून घालते. चला पाहुणी तुम्ही चला घरी दिसती चांगल्या घरची दिसती मोठी दिसते. गेल्यानंतर विचारलं अगं यशोदे काय करते घरात. काय नाही थोडं घुसण्यात करते. तुला मूल झालं म्हणून मला कळालं मला सांगितलं नाहीस तू. आम्हाला अजून 4-8 दिवस पूर्ण झाले मग सांगू सगळ्यांना. अगं पण तू कोण आहेस. अगं मी तुझी मावस बहीण आहे. मावस बहीण म्हटली माझ्या आईला सखी बहीणच नव्हती ना. अगं चुलत मावस. म्हटलं ठीक आहे चुलत मावस बहीण. अगं पण मला माझ्या आईला चुलत बहीण पण नव्हती. अगं लांबच्या नाते नाही. लांबच्या नाते बरं ठीक आहे. पण काय काम काढलं मी कृष्णाला भेटायला. मला कळालं लहानपणापासून तू तिकडं मी इकडं काय आपल्या दोघींची भेट नाही झाली. तुला भेटायला तुला मूल झालंय मला कळालंय. मला खूप आनंद झालाय. एवढ्या वयामध्ये तुला मूल झाले मला आनंद झालाय. तेव्हा काय कर मला जरा मला बघू दे ना. बघण्यासाठी मी आले. त्याला कपडे आणले अलंकारही आणले. असं म्हटल्यावर मला सांगायचं चांगली स्त्री आल्यानंतर त्याला कुणी नाही म्हणतो आपल्या मुलासाठी. आता झोपलेलं ना पण ते झोपलेले देव म्हटलं मी काय झोपा काढण्यासाठी आलो काय. झोपलेले ना त्याला पहिलं कोणाचे ग्रह आले म्हटले आणि त्याला सोडायचं हे काय बरोबर दिसत नाही. देवाने सांगितलं इथून सुरुवात करायची इथं पावणी करायची केली पुढे राक्षस मारायला आपल्याला भीती वाटणार नाही काय सांगितलं देवाने. दुसरे झोपेल नाही देव जागा झाला लागला रडायला मोठ्यानी. अगं भगवान रडतोय तू काय म्हणते झोपली. अगं झोपलो आता आत्ताच तू आल्यामुळे म्हटलं तुझा पाय खूप चांगला दिसतो. देवने माझ्याकडे दिला. हिरण्य तिचे अलंकार ते सौंदर्य दिल्याबरोबर लगेच काय झालं की आज
तुला चहा पाणी आणते वगैरे म्हणायला गेल्या. आज गेल्याबरोबर तिने घेतलं आणि याचा नेहमीचा प्रयोग स्तनामध्ये विष भरलेलं होतं. विष देवाच्या तोंडाला लावल्याबरोबर आता मला सांगा काय झालं असेल, जगला असेल का वाचला असेल? तो जगेल आणि वाचेल याचं कारण आहे तो विश्वाचा नाही की तो विषयाला निर्माण करणार आहे. असा असणारा भगवंताला तिच्याकडे एकदा पाहिलं आणि पाहिल्यानंतर सांगितलं आता तुझं हे शेवटचं दर्शन तुझं नाही. आणि मग त्या ज्यावेळी तो प्यायला लागला ती बघायला लागली पदर काढून की अजून कसं मारणार, की अजून याला झटका कसा आहे. बाकीचे पहिले झटक्याला जायचे सगळे, एक हरिनाथ दोन हरिनाथ तुला साप चालू की पहिल्या झटके जायचं, याच्यात 2-4 झटके झाले तरी काय होणार. देव म्हटला ठीक आहे. दूध प्राशन केलं, 20 प्राशन केलं, अंगातले पंचप्रांत वाढायला लागल्यावर म्हणून सगळ्या अंगात सालांच्या सोया ठोकल्यासारखं होतं. कृष्णा 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 सोड, तो सामान्य नाही, सोड सोड कृष्णा सोड, मी परत येणार नाही. कृष्णाने सांगितलं मावशी एवढ माझा एक वादा एक मी कुणाला पहिलं पकडत नाही, माझ्या नादी लागल्याशिवाय मी कुणाला पकडत नाही. आणि जर माझा कुणी नाद केला तर त्याचा नाद मी कधी सोडत नाही. मावशी आता तू मला पकडले ना, आता मी तुला पकडले, आता मी तुला सोड सोड जर म्हणलं तरी सोडणार नाही. आता डायरेक्ट तुला वैकुंठाचा दरवाजाच मी दाखवतो, तुझा उद्धार करतो. तू जाताना देवाला पाहिलंस, मला पाहिलंस ना, त्या ठिकाणी पर्वताप्रय त्या ठिकाणी पुतना पडलेली आहे. विषयाचे ते स्तर भरवणे आणि पुतना घेऊन सर्व शोष शोषून विष शोषून आणि मंथना म्हणजे स्वर्गाला तिला पाठवून दिलेलं आहे. आणि मग तिचे प्रेत कापायला म्हणतात की 2-4 दिवस गाड्या वाहत होत्या, 10-20 तिचे तुकडे केले होते बारीक 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 करवती मोठ्या मशीनांना वगैरे. इतक्या दिवस ते हे झालेलं होतं. असं विषय पुतणीला देखील त्या ठिकाणी काय केले, निजधामाला पाठवून दिले. माळ भाडवडी गटाची कशी मदत केली आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग हा आनंद ही बातमी भोपळामध्ये पसरलेली आहे की गवळणी घेऊन गेला सांगेल गवळण संगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी फुले वाटी ताटी सुंटावणे ऐसी गलबल झाली दासी जरी हेल घाली गवळण सांगती गवळणीला. हो गवळण सांगती गवळणीला. एवढंच नाही करे की गोकुळीच्या सुखांत पार नाही रेखा बाळ कृष्णानंदा घरी आनंद गुढिया तोरणे करती कथा गाती गाती गायला. त्याच वेळी नंदबाबाच्या याच्यामध्ये पाळणा बांधले आले हा नंद घरी पाळणा त्यात देखणा गोजिरवाणा हसतो गोकुळी राणा. ओठ लागते डोळे चिमणे हास्यामधुनी फुले चांदणे सुंदर लोभसवानी मोहन गी मना. अशा प्रकारे तिथे आनंद झालेला आहे. पूर्ण झालेली आणि भगवंताचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने सुरू झालेला आहे. कृष्णाने ठरवलं याच्यात जास्त दिवस झाले महत्वाचं काम नाही करायचं. आणि मग कृष्णाने ठरवलं की आता घरात किती दिवस थांबायचं. देवाने ठरवलं आता बाहेर निघायचं, पण बाहेर आई कधी पाठवणार, घरात काही खोडे केले तर पाठवणार ना. आणि मग घरामध्ये खोडे करायला सुरुवात केली. एक दिवस काय झालं, कृष्ण त्या डेऱ्यातच जाऊन बसला. डेऱ्यात जाऊन बसल्यानंतर सर्व त्यांनी काय केलं, खाऊन टाकलं. आतल्या खाऊन टाकलं. ती म्हणती दोन्ही कसं येईना बाई, दोन्ही कसं येणार. गार पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं, पण दोन्ही काय येणं, काहीतरी चिटकी झाली, काहीतरी भावनावती करणे, काहीतरी झालेलं दिसतंय. आणि मग तिने सुरुवात केली. उन्हावणी शिळवणी घाली ते परिती लोणीला. दुसऱ्या बाईने सांगितलं अगं ऊन पाणी टाक
याच्या झिंज्या त्या जाटा हाताला लागल्या, वर काढलं घास तरी म्हणे खातच बघितलं. कृष्णा अरे तू डेऱ्यावर बसतास, ती नवीन तुझ्या डोक्याला लागली असतात ना. तो म्हटला मावशी तुला माहितीये का, त्यात काय वरच्या रवीचा पण बाप हे मी मला कुठे काही करू शकत ज्या कामासाठी त्याला बाहेर पडलं पाहिजे मग तो बाहेर निघाला. आणि बाहेर निघाल्यानंतर म्हणाला याला तरी अरे लागे व्यायाम करायला पाहिजे, तुमचं शरीर चांगलं बनायला पाहिजे, आपल्या माणसाची